हॅलो एव्हरीवन, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्यासाठी लागणारे साहित्य मी पुढे सांगतेच, पण ही वडे तळल्यानंतर खूप छान असे वरून कुरकुरीत तयार होतात। इथे लागणारे साहित्य आहे 3 उकडलेले बटाटे, त्याला व्यवस्थित सोलून त्याला बारीक करून घ्यायचं आहे। सोबतच 1 कप भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये मिक्स करायचा आहे। हा साबुदाणा तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता किंवा संध्याकाळी बनवायचे असेल तर दिवसभर भिजवून ठेवा। 1 कप साबुदाणा इथे टाकायचा आहे। सोबतच अर्धा कप शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट इथे घेतलेलं आहे। पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि चवीनुसारच तिखट टाकायचं आहे। मी इथे लाल तिखट वापरलेला आहे, तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा इथे वापरू शकता। हे सगळे साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। याचा छान असा गोळा तयार झाला की थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते वडे बनवून घ्यायचे आहे। इकडे तेल गरम झालं की त्यामध्ये वडे टाकून गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। वडे तळत असताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, जेणेकरून आतमध्ये पर्यंत हे व्यवस्थित तळल्या जातील आणि वरती गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचे आहे। सगळे वडे तळून झाले की एक वडा आपण तोडून बघितला तर याचे छान अशा लेयर तयार होतात। आतमध्ये व्यवस्थित अशी हवा भरली जाते। उकडलेल्या बटाट्यामुळे आतमधून हे व्यवस्थित नरम आणि बाहेरून असे कुरकुरीत तयार होतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।